मुंबईमधले जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत तिथं लोकांचा पोल नेमका काय आहे, लोकांना काय वाटतं, लोकांचा कौल कोणाकडे आहे ते जाणून घेतलेला आहे आणि लढत कशी आहे ते जाणून घेतले। आणि यानंतर आता कोकण विभाग हा विभाग सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे कोकण विभागामध्ये लोकांना नेमकं काय वाटतं, इकडचा पब्लिक पोल काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण जाऊयात पालघरमध्ये नेमकी लढत कशी झाली आहे, फाईट कशी झाली आहे आणि इथं मतदान किती टक्के झालं आहे ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पालघरमध्ये एकीकडे होते भाजपचे हेमंत सावरा आणि दुसरीकडे शिवसेना युबीटी ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कांबडी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या। आणि याच्या पालघरमध्ये आपण बघितलं तर 2019 मध्ये इथं मतदान झालं होतं 63.76% आणि 2024 मध्ये 63.91% इतकं मतदान या ठिकाणी झालं आहे। मतदानामध्ये तेवढा फारसा फरक पडलेला दिसत नाहीये, पण हेमंत सावरा यांना भाजपनं सगळ्यात शेवटी उमेदवारी जाहीर केल्याचं पाहायला मिळालं होतं। तर भारती कांबडी हे या शिवसेना युबीटी कडून आधीच त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, त्यामुळे भारती कांबडी यांना प्रचारासाठी वेळ मिळाल्याचं दिसून आलं आहे। तर दुसरीकडे हेमंत सावरा यांचे वडील विष्णू सावरा या ठिकाणी मंत्री असल्यामुळे त्यांचा एक मोठा जम या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्यांची ती एक जमेची बाजू होती आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काटेकी टक्कर झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता इथला खासदार नेमका कोण असणार ते आपल्याला अगदी तासाभरामध्ये कळणार आहे। पण त्याच्या आधी पालघरमधल्या जनतेला नेमकं काय वाटतं, तिकडचे जे प्रश्न होते त्यासाठी ते हँडल करण्यासाठी कोणता उमेदवार त्यांना खासदार म्हणून हवाय ते आपण या ठिकाणी बघूयात पब्लिक पोलच्या माध्यमातून। पालघर जिल्ह्यात राजेश पाटील शिवाय पर्यायच नाही। पालघर जिल्ह्यामध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे निवडून येतील असा माझा अंदाज आहे। पालघर जिल्ह्यात तर भाजपच येणार आहे, म्हणजे सावरा साहेबच येणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये बीजेपीची सत्ता येणार, बीजेपीचा कमळ फुलणार। ही आकडेवारी बघता बहुजन विकास आघाडीचाच खासदार निवडून येईल। पालघर जिल्ह्यामध्ये बीजेपीचाच खासदार निवडून येईल। महायुतीचे भाजपचे हेमंत सावरा हे जवळपास 25 ते 30 हजार मतांनी जिंकतील। पालघर जिल्ह्यात सुद्धा महायुतीचाच उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हेच निवडून। जो पण पक्ष निवडून येईल तो मला असं वाटतं की 10 ते 15 हजारच्याच फरकाने निवडून येणार आहे। बीजेपी का सरकार बनेगा और पालघर में भी डॉक्टर हेमंत विष्णु सावरा ही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।